नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 21 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026च्या मित्रांनो लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदासाठी परीक्षाभिमुख अशी सर्व काही अतिसंभव महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील मित्रांनो, फटाफट चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपले सर्व व्हिडिओचे अपडेट त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. आणि जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्हाला मित्रांनो चॅनलच्या आपल्या डॅशबोर्डमध्ये जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन देखील मित्रांनो तुम्ही सर्व काही मागील व्हिडिओ पाहू शकता. आणि मित्रांनो पाहूनच घ्या, त्यामध्ये देखील आपण महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहे, जे की तुमच्या येणाऱ्या जी काही तुमची लेखी परीक्षा आहे जी की मुंबई उच्च न्यायालयाची, त्यासाठी मित्रांनो सर्व काही अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण प्लस संगणकाचे काही टॉप आपण 30 क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची मित्रांनो दाट संभाव्यता आहे. त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहा पहिला असा आहे, जो की काय म्हणतो की कोणता विभाग जो की गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही. तर गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही असं म्हटलेलं आहे. तर खालीलपैकी तर याचं काय उत्तर होईल? याचं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर ब, जे की परिवहन. तर जो परिवहन विभाग आहे जो की गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही. तर गृह विभागाच्या नियंत्रणाखाली काय काय येतं मग, ज्यामध्ये गृहरक्षक दल, तुरुंग आणि कामगार सुरक्षा हे सर्व विभाग जे की गृह मंत्रालयाच्या संबंधित आहे. तर परिवहन विभाग हा एक स्वतंत्र मंत्रालयाअंतर्गत जो की येतो, म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, गालवेरच्या शिंदे घराण्याच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणतं? तर याचं उत्तर होणार असेल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बे, जे की कन्नेरखेडे हे जे आहे थोड्यामध्ये शिंदे घराण्याचं मूळ पुरुष राणाजी शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कन्नेरखेडचे जे गावचे होते. पर्याय नंबर याचं जे की ब हे जे आहे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील 3 काय म्हणतो पहा, कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही? तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जे आहे जे की लेणी जे आहे जे की सापडत नाही, असा प्रश्न या ठिकाणचा आहे मित्रांनो. तर याचं उत्तर काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, कुरोली या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये जे की लेणी जी आहे ती सापडत नाही. तर इतर पर्याय जे आहे ज्यामध्ये जखीनवाडी, पांडवगड आणि राजपुरी या ठिकाणी जे आहे ऐतिहासिक लेण्या आढळतात, मात्र कुरोली या ठिकाणी जे आहे जे की लेणी नाही, म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला, कोणता किल्ला हा सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत जे की येत नाही? तर त्यांच्या शाखा रांगेमध्ये येत नाही म्हटलेलं आहे. तर कोणता किल्ला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, वर्धनगड. तर वर्धनगड जे आहे थोडक्यामध्ये जे की त्यांच्या शाखा रांगेत येत नाही. तर जे इतर आहेत मकरंदगड, त्यानंतर भैरवगड, प्रतापगड हे संपूर्ण जे आहे ते सह्याद्रीच्या मुख्य रांग्यामध्ये आहेत. तर वर्धनगड हा जो आहे सातारा जिल्ह्यातील महादेव डोंगर रांगेमध्ये येतो, त्यामुळे जा यापैकी हा वेगळा असणारा असेल. पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा पहा, पेशवे काळात मामलेदारांच्या कचेरीत कोण अधिकारी नसे? यापैकी जो कोणता जो की यापैकी अधिकारी नव्हता? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मुजुमदार हे जे आहे थोडक्यामध्ये अधिकारी नव्हता. तर पेशवेकालीन प्रशासनामध्ये दिवाण, फडणवीस आणि चिटणीस हे महत्त्वाचे अधिकारी होते. तर मुजुमदार हे जे पद आहे ते साधारणपणे जे की केंद्रामध्ये म्हणजे की हुजूर दप्तर त्यावेळेस म्हणत होते, त्या ठिकाणी जे आहे ते होतं, म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 6वा असा आहे, कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणता येईल? खालीलपैकी कोणाला जे आहे ते म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लॉर्ड रिपन यांना जे आहे स्थानिक स्वराज्याचे जनक असं जे आहे ते म्हणतात. तर लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा मंजूर केला, म्हणून त्यांना या संस्थाचा जनक असं जे आहे ते मानलं जातं. पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा, कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे जे आहे जे की गीत लिहिलेलं आहे? खालीलपैकी कोणी जे आहे ते लिहिलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की कृष्णराव साबळे म्हणजेच की शाहीर कृष्णराव साबळे यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की गरजा महाराष्ट्र हे जे गीत जे आहे ते लिहिलेले आहे. तर गरजा महाराष्ट्र हे जे गीत आहे हे अजरामर गीत प्रसिद्ध जे की शाहीर कृष्णराव साबळे यांनी जे आहे गायलं आहे, जे की लोकप्रिय देखील केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढील असा आहे, प्रश्न 8वा काय म्हणतो पहा,
की वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? जे वाई शहराचं जडणघडण आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा ए, जे की रास्ते. तर वाई येथील प्रसिद्ध घाट आणि वाड्यांच्या बांधकामात रास्ते जे काही घराण्याचा मोठं या ठिकाणी योगदान आहे. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी याचं उत्तर जे मित्रांनो होणारं असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुकमध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो बॅच जर जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून आपण सर्व काही A to Z बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे तुमची तयारी ही मित्रांनो योग्य दिशेने होणारी असेल. त्यानंतरचा प्रश्न पहा, पुढचा 9वा काय म्हणतो की महाराष्ट्रातील कोणते शहर हे स्मार्ट सिटी अभियानात जे की केंद्र शासनाने निवडलेलं नाही, तर निवडलेलं नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कोल्हापूर हे जे शहर आहे जे की निवडलेलं नाही. तर बाकी सोलापूर, ठाणे आणि पिंपरी चिंचवड यांची निवड जी आहे स्मार्ट सिटीसाठी झालेली आहे. तर जे की कोल्हापूरचा समावेश पहिल्या टप्प्यात नव्हता. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कोठे सुरू होणार आहे? तर विश्वविद्यालय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नागपूर या ठिकाणी जे आहे विश्वविद्यालय सुरू होणार आहे. तर कवी कालिदास जे काही कुलगुरू कविदास कालिदास संस्कृत विद्यापीठ जे आहे जे की नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की प्रश्न 11वा पहा, दिलेल्या शब्दांचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. या ठिकाणी हंस या शब्दाचा आपल्याला जो आहे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर हंस हा विरुद्धार्थी शब्द काय होतो? पर्याय नंबर सी, जे की हंसीन असा जो आहे थोडक्यामध्ये जो की विरुद्धार्थी शब्द होणारा असेल. आणि मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला सेम जशा प्रकारचे आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, सेम त्या ठिकाणी तुम्हाला तसे प्रश्न जे आहे ते पाहायला जे की मिळणारे असतील. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, गोधन या शब्दाचे लिंग ओळखा. तर गोधन या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे की हे कोणत्या प्रकारचं होणारं असेल. त्याचं उत्तर होईल पर्याय नंबर सी, जे की नपुसक लिंगी जे होणारं असेल. तर ते गोधन असे आपण म्हणतो, म्हणून हे नपुसक लिंगमध्ये येणारं असेल. पर्याय नंबर सी याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला प्रश्न 13वा, खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दांसाठी अनेक वचनी शब्द निवडा. यामध्ये आहे शब्द आपला इस्पितळ. तर इस्पितळ जे आहे ते इस्पितळाचं आपल्याला या ठिकाणी अनेक वचन सांगायचा आहे. तर याचं उत्तर काय होणार असेल? पर्याय नंबर ए, जे की त्याला इस्पितळे असं जे की पर्याय नंबर होणारं असेल. ए जे आहे याचं उत्तर होणारं असेल. इस्पितळ म्हणजे एक जागा, इस्पितळे म्हणजे जे की अनेक जागा अशा ठिकाणी या प्रकारचा. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, मतोक्य या शब्दातील संधी जे की विग्रह करा आणि संधी विग्रह जो आहे तो ओळखायचा आपल्याला आहे. तर मतोक्य ते यामध्ये होणारा असेल. तर याचं उत्तर काय होईल मग? याचं पर्याय नंबर जे की ए हे उत्तर होणारं असेल, ज्यामध्ये मत अधिक ऐक्य हे जे आहे या ठिकाणी याचा विग्रह अशा प्रकारे होणारा असेल. यामध्ये पर्याय नंबर अ हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 15वा पहा, काय म्हणतो की दिलेल्या शब्दाचे अनेक वचन शुद्ध जे की शब्द ओळखा. तर या ठिकाणी अनेक वचन शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी युती याचा जो आहे अनेक वचन शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की युतीच जे आहे याचं होणारं असेल. कारण का युती हा शब्द एक वचन आणि अनेक वचनामध्ये जो की सारखाच राहतो, म्हणजे की हे एक अपवादात्मक शब्द या ठिकाणी आहे. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल.
त्यानंतर आपला प्रश्न 16वा आहे पहा. दिलेल्या शब्दाचं अनेकवचन शब्द ओळखा. या ठिकाणी तारीख या शब्दाचं ओळखायचं आहे. तर तारीखचं अनेकवचन काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की तारखा हे जे आहे अशा प्रकारे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 17वा. मुलांचे यश पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. या वाक्यातील द्विगुणित या शब्दाचं विशेषण कोणते, तर द्विगुणित या शब्दाचं विशेषण सांगायचं आहे, जे की कोणतं होणार असेल. त्याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की आवृत्तीवाचक ह्या प्रकारे जे आहे ते होणार असेल. कारण का यामध्ये दुप्पट, तिप्पट, द्विगुणित यासारखे शब्द संख्येच्या आवर्तीमध्ये दर्शवतात, म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल, जे की आवर्तीवाचक हे येणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की 18वा प्रश्न पहा. असला नवरा नको ग बाई. वरील वाक्यात असला हा शब्द कोणत्या प्रकारचं विशेषण आहे, तर असला हे जे आहे सांगायचं आहे असलाचं. तर याचं जे उत्तर होणार असेल, जे की पर्याय नंबर ए, जे की सार्वनामिक विशेषण हे होणार असेल. कारण का हे सर्वनामापासून बनलेलं विशेषण आहे, त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की ए ह्या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर हे तुम्हाला सेम कॉन्सेप्टचे प्रश्न जे की मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जातात तुम्हाला, आणि तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा जो की सराव परीक्षेमध्ये देखील करणं मित्रांनो अपेक्षित आहे. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न. त्यानंतर मित्रांनो आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 19वा. गणेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की स्वरसंधी. स्वरसंधीचं उदाहरण होणार असेल. कारण का यामध्ये याचा आपण विग्रह केला तर गणेशचा कसा होतो, यामध्ये गण अधिक ईश अशा प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये याचा जो की विग्रह होणारा असेल, ज्यामध्ये अ अधिक ई या दोन्हीचा मिळून ए असा जो आहे तो उच्चार होतो, म्हणजेच की ही जी आहे ती स्वरसंधी होणारी असेल. पर्याय नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतर 20वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे, तर व्यंजन संधी जी आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की सज्जन या शब्दामध्ये होणारा असेल. कारण का याचा विग्रह आपण केला तर कसा होतो, ज्यामध्ये सत अधिक जे की जन या प्रकारे जो की होणारा असेल. यामध्ये जो त आणि ज आहे या दोन्हीला मिळून जो की ज हा जो शब्द जो की तयार होतो, त्यामुळे ही जी आहे थोडक्यामध्ये व्यंजन संधी होणारी असेल. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर जे की असणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 21वा पहा. जे काही MS एक्सेल आहे, MS एक्सेलमध्ये जो काही सेलचा संदर्भ आहे तो करण्यासाठी कोणत्या कीचा जो वापर केला जातो, जो की कॉल प्रेफरन्ससाठी, सेल प्रेफरन्ससाठी जे आहे कोणत्या कीचा वापर केला जातो, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की F14 या कीचा जो आहे थोडक्यामध्ये वापर जो आहे तो केला जातो MS एक्सेलमध्ये, जे काही ॲब्सोल्यूट करण्यासाठीचा. तर ॲब्सोल्यूट देखील तुम्ही त्याला म्हणू शकता. ॲब्सोल्यूट देखील करण्यासाठी कोणती की वापरतात, तर F4 ही जी आहे फंक्शन की वापरतात. त्यानंतरचा प्रश्न 22वा आपला. WWW चे निर्माते कोण आहेत, जे WW आहे त्याचे निर्माते कोण आहेत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की टिम बर्न्स-ली यांनी जे आहे थोडक्यामध्ये याचा शोध जो की लावलेला आहे. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 23वा असा आहे. खालीलपैकी कोणता प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही, तर खालीलपैकी कोणती प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं डी, जे की मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे जे आहे जे की प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही. तर MS ऑफिस हे हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा संच आहे, त्यामुळे हे लँग्वेजमध्ये येणारं नसेल. पर्याय नंबर याचं डी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 24वा असा आहे. संगणकात रॅमचा म्हणजे काय, तर रॅमचा फुल फॉर्म या ठिकाणी अर्थ काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रँडम ॲक्सेस मेमरी या प्रकारे याचा फुल फॉर्म या ठिकाणी होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की 25वा प्रश्न असा आहे. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिनचे उदाहरण कोणते, सर्च इंजिनचं उदाहरण सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की गुगल हे जे आहे या ठिकाणी याचं उदाहरण होणार असेल. कारण का हे सर्च इंजिन आहे, यावर आपण सर्व काही सर्च करत असतो, म्हणून पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 26वा प्रश्न. Ctrl+V ही कीबोर्ड शॉर्टकट कशासाठी वापरली जाते, तर Ctrl+ जे की व्हीची, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं डी, जे की पेस्टसाठी जे की वापरलं जातं. तर Ctrl+ आपण सी दाबून जे आहे एखादी गोष्ट कॉपी करू शकतो, तर ती कॉपी केलेली गोष्ट आपल्याला जर पेस्ट करायची असेल तर त्यावेळेस आपण Ctrl+V दाबल्यानंतर ती जी आहे जे की कॉपी केलेली वस्तू जे की पेस्ट ही होत असते, म्हणून त्या ठिकाणी जे की त्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 27वा. संगणकातील CPU हा भाग काय काम करतो, तर काय काम जे आहे करत असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, सूचनावर प्रक्रिया करणे आणि संगणक चालवणे हे जे आहे थोडक्यामध्ये काम जे आहे ते करत असतो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की 28वा. IP ॲड्रेस म्हणजे काय, तर IP ॲड्रेस जे आहे कशाला म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नेटवर्कमध्ये
संगणकाची ओळख पटवणारा एक अद्वितीय पत्ता आहे. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की 29वा असा आहे, खालीलपैकी कोणता आउटपुट डिव्हाइस नाही, तर यापैकी आउटपुट डिव्हाइस नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की माऊस हे जे आहे थोडक्यामध्ये आउटपुट डिव्हाइस नाही, तर माऊस हे जे आहे इनपुट डिव्हाइस आहे. पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 30वा असा आहे, फायरवॉलचा प्राथमिक उद्देश काय आहे, जे फायरवॉल असतं त्याचं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की अनधिकृत प्रवेशापासून जे काही नेटवर्कचे संरक्षण करणे हे जे आहे थोडक्यामध्ये फायरवॉलचा जे की प्राथमिक उद्देश आहे. तर मित्रांनो हे जे होते जे की आज आपण पाहिलेले टॉप 30 क्वेश्चन्स, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न व त्यासोबतच सामान्य ज्ञान आणि संगणकाचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर तुम्हाला देखील सेम याच फॉर्मॅटचे क्वेश्चन तुमच्या येणाऱ्या लिपिक, शिपाई, हमाल व त्यासोबत ड्रायव्हर या पदासाठी विचारले जाणारे प्रश्न मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना या सर्व प्रश्नांची पीडीएफ वगैरे हवी असेल त्यांनी आपली स्पेशली बॅच मित्रांनो जॉईन करून घ्या. आपल्या बॅचमध्ये तुम्हाला हे सर्व काही पीडीएफ त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. यासोबत व्हिडिओ कोर्स देखील तुम्ही त्या ठिकाणी आपला कम्प्लिटली करू शकता. ज्यांना ह्या परीक्षामध्ये चांगले गुण मिळवून पास व्हायचं आहे त्यांनी लगेच आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.